फ्रेंड्स, मी राहुल काचलिया. आज आपण शिकणार आहोत सभांचे प्रकार. प्रामुख्याने कंपनीच्या सभांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. एक आहे भागधारकांच्या सभा आणि दुसरा आहे संचालकांच्या सभा. भागधारकांच्या ज्या सभा आहेत त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते: नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. पैकी आज आपण नियामक सभेची माहिती घेणार आहोत. नियामक सभा ही कंपनीच्या भागधारकांची पहिली सभा असते. कंपनी कायदा 1956च्या कलम 165 नुसार भागांनी मर्यादित कंपनी व हमीने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला कंपनीचा व्यवसाय सुरू झाल्यापासून 1 महिन्यानंतर व 6 महिन्याच्या आत ही सभा भरवणे बंधनकारक आहे. प्रामुख्याने ही बाब म्हणजे अशी की कंपनीच्या भागधारकांची ही सभा असते. जेव्हा एखादे प्रवर्तक कंपनीची स्थापना करतात, ती कंपनीची स्थापना केल्यानंतर प्रामुख्याने प्रवर्तकांना कंपनीची नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळते. तोपर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनी चालू करण्यासंबंधी सगळी प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून दिलेली असते आणि सीबीच्या मार्फत आपल्या भागभांडवलाची विक्री करण्याची प्रक्रिया या ठिकाणाहून सुरू होते. आता ही प्रक्रिया सुरू होते. काही दिवसामध्ये शेअर्स विकले जातात, पैसा येतो आणि तो पैसा धंद्यामध्ये गुंतवून प्रोडक्शन सुरू होऊन त्या प्रोडक्शनची विक्रीची प्रक्रिया सुद्धा सुरू होत असते. आणि या सर्वांमध्ये जवळपास 1 ते 6 महिन्याचा कालावधी पूर्ण होतो असं कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांच्या मते योग्य ठरते. आणि म्हणून या 1 महिन्याच्या अवधीमध्ये प्रवर्तकांनी काय काय केलं, जर कंपनी नव्याने स्थापन झालेली असेल तर काय काय केलं याचा आणि किती प्रमाणात खर्च केला, कोणते खर्च त्यांनी सुरुवातीला केलेले आहेत, या सगळ्या खर्चांचा तपशील ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत अशा भागधारकांना देणं बंधनकारक असतं आणि त्याकरता ही सभा भरवली जाते. ही सभा प्रामुख्याने कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाच घेतली जाते आणि म्हणून याला नियमानुसार नियामक सभा किंवा वैधानिक सभा असं सुद्धा म्हणतात. स्टॅच्युटरी मीटिंग याला इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने म्हणतात. कंपनीच्या स्थापनेपासून तर सभेच्या तारखेपर्यंत कंपनीने केलेली व्यावसायिक प्रगती सभासदांना माहीत व्हावी हा या सभेचा उद्देश असतो. खाजगी कंपनीला ही सभा घेणं बंधनकारक नसते. का बरं? कारण त्यामध्ये मॅक्झिमम कॅपिटल हे एकाच व्यक्तीचं असतं. त्यामुळे समजा लॉस वगैरे झाला तर तो एकटा व्यक्ती बेअर करणार अशा प्रकारची समजूत असते आणि त्यामुळे खाजगी कंपनीला ही सभा घ्यावी लागत नाही. मग ही सभा का घ्यायची, तर त्याची काही उद्दिष्टे आहेत. कंपनी कायदा 1956च्या कलम 165 मधील तरतुदींचे पालन करणे, नियामक अहवालाला मंजुरी देणे. आता नियामक अहवाल म्हणजे काय, तर नियामक सभेपूर्वी कंपनीचं कामकाज काय झालेलं आहे आणि कंपनी कशा पद्धतीने वाटचाल करत आहे आणि भविष्यातील त्याच्या वाटचालीची दिशा काय राहणार आहे या संबंधीचा तयार केलेला रिपोर्ट म्हणजे नियामक अहवाल. हा संचालक मंडळाकडून तयार केला जातो आणि त्याला भागधारकांची मंजुरी मिळणे अत्यावश्यक असते. त्यामुळे नियामक अहवालाला मंजुरी देणे, कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या नोंदणीनंतरच्या प्रगतीची व स्थापनेची माहिती देणे, कंपनीच्या भागधारकांना प्रवर्तकांनी म्हणजे ज्यांनी कंपनी स्थापन केलेली आहे असे लोक नोंदणीपूर्वी केलेल्या प्राथमिक खर्चाचा तपशील देणे, ज्याला म्हणतात प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस त्यांनी काय काय केलेले आहेत याची माहिती देणे. याशिवाय स्थापना काळात कंपनीने केलेल्या विविध करारांची माहिती भागधारकांना देणे. कोणकोणत्या पुरवठादारांशी करार केले आहे, बिल्डिंग ज्या ठिकाणी उभी आहे त्या बिल्डिंगच्या बाबतीत कोणते करार आहे, यंत्र कशा पद्धतीने आणलेलं आहे, उधारीवर आणलेलं असेल तर काय कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, काय बोलणी झालेली आहे आणि अन्य विविध घटकांशी ग्राहकांशी वगैरे त्यांनी काय काय करार केले आहे याची विस्तृत व तपशीलवार माहिती देण्याकरिता ही सभा महत्त्वाची ठरते. आणि याशिवाय कंपनीचं कामकाज मग भविष्यामध्ये कशा पद्धतीने चालणार आणि कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार इथून भागधारकांना प्राप्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी भागधारकांच्या सहमतीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याकरिता ही सभा महत्त्वाची असते. दुसरं आहे याच्यातल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत. तर यामध्ये सभा भरवण्याचा कालावधी. पहिली तरतूद, सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर परंतु 6 महिन्याच्या आत नियामक सभा घेणे अनिवार्य असते आणि ही सभा आयुष्यात एकदाच घ्यावी लागते कंपनीच्या. म्हणजे एकदा कंपनी एस्टॅब्लिश झाली, आता जसं काही काही कंपनी आपण पाहतो रिलायन्स इंडस्ट्रीज वगैरे या वर्षोपूर्वी स्थापन झाल्या, मग त्याला
एकचदा त्यांनी ती सभा घेतली असेल, त्यानंतर आता कधीच त्यांना ती सभा घ्यावयाची आवश्यकता भासणार नाही आहे. त्यानंतर आहे सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर संचालक मंडळ ही सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती असते. ही सभा बोलवण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेमध्ये म्हणजेच ही सभा बोलवण्यापूर्वी संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते आणि त्यामध्ये एक ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. संचालक मंडळाने ठराविक मुदतीत ही सभा न बोलविल्यास कंपनीला न्यायालयाकडून ही सभा बोलवण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. म्हणजेच ही सभा बोलवण्याचा अधिकार एक तर संचालक मंडळाला आहे आणि ठराव करून ते जर सचिवाला किंवा अन्य व्यक्तीला देत असतील तर त्याला आहे, किंवा संचालक मंडळाने निश्चित विहित मुदतीत ही सभा बोलवली नाही तर न्यायालयाला ही सभा बोलवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे सभेची सूचना. नियामक सभेची सूचना ही सभेच्या किमान 21 दिवस अगोदर सभासदाला दिली पाहिजे. सभेच्या सूचनेबरोबर नियामक अहवालाची एक प्रतही भागधारकांना पाठवली पाहिजे. सभा कोणतीही असो, वार्षिक सर्वसाधारण सभा असो, विशेष सर्वसाधारण सभा असो किंवा नियामक सभा असो, सभेची सूचना 21 दिवसांपूर्वी भागधारकांना मिळेल अशाच पद्धतीनेही पाठवावी लागते. गणसंख्या म्हणजेच कोणतीही सभा चालवण्याकरिता आवश्यक असलेल्या कमीत कमी सभासदांची संख्या म्हणजेच गणसंख्या किंवा गणपूर्ती असं त्याला म्हणतात. इंग्लिशमध्ये याला क्वारम सुद्धा म्हणतात. नियामक सभा ही सार्वजनिक कंपनीलाच बोलावी लागते. जर कंपनीच्या नियमावलीत वेगळ्या प्रकारची तरतूद केली नसेल तर कंपनी कायदा 1956 नुसार 5 ही सभासद संख्या गणपूर्ती किंवा गणसंख्या ही समजली जाते. गणपूर्ती संख्येच्या अभावी योग्य कारणासाठी ही सभा तहकूब करता येते म्हणजे स्थगित करता येते. त्यानंतरची अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी ती सभा भरवली आणि त्यावेळेस योग्य गणसंख्या असली तर मग सभेचं कामकाज पुढे नेता येते. हे कशा पद्धतीने ठरवायचं हे नियमावलीतील तरतुदीवर अवलंबून असते. त्यानंतर सभा समजा बोलवलीच नाही तर भारतीय कंपनी कायदा 1965 मधील कायदेशीर तरतुदीचे पालन करण्याबाबत चूक झाली असं समजण्यास येते आणि त्यामुळे कंपनीचे जे जबाबदार संचालक किंवा अधिकारी असेल त्याला 5,000 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच कंपनीने ठराविक मुदतीत ही सभा न घेतल्यास न्यायालयाकडून कंपनी विसर्जनाचा आदेश दिला जाऊ शकतो. कंपनी विसर्जन म्हणजे कंपनी बंद करणे आणि कंपनीने जेवढे शेअर्स विकलेले असतील तेवढे शेअर होल्डरला त्यांचे पैसे परत करून देणे अशा पद्धतीचा आदेश हा न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो. आता याच्यातला एक भाग आहे तो म्हणजे नियामक अहवाल. तो काय आहे तर नियामक अहवालाची प्रमाणित केलेली प्रत नियामक सभेच्या सूचनेबरोबर प्रत्येक सभासदाकडे पाठविणे आवश्यक असते. नियामक अहवाल अचूक आहे असे कमीत कमी 2 संचालकांनी व हिशोब तपासनीसाने प्रमाणित करणे अनिवार्य आहे. कारण की नियामक अहवालामध्ये कंपनीच्या प्रगतीची माहिती असते आणि कंपनीने केलेल्या त्या कालावधीपर्यंतच्या खर्चाची माहिती असते. त्यामुळे हिशोब तपासनीसाने तो हिशोब तपासून तिथपर्यंत नियामक अहवालामधील ती बाब बरोबर आहे त्या आशयाने त्याची सुद्धा सही आवश्यक असते. अहवालाची प्रमाणित केलेली प्रत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. हा अहवाल चिटणीस म्हणजेच सचिव किंवा सेक्रेटरी ठराविक नमुन्यामध्ये तयार करावा लागतो. त्याचं स्ट्रक्चर हे ठरलेलं असते आणि नियामक अहवालामध्ये काही विशिष्ट माहिती दिल्या जातात. यामध्ये सभेच्या तारखेपर्यंत कंपनीने वाटप केलेल्या पूर्ण व अंशतः भागांचा तपशील. काही लोक काय करतात शेअर्स परचेस करतात. समजा मी 100 शेअर परचेस केले, 10 रुपयांचा एक शेअर आहे तर मी त्या 100 शेअरचे 1000 रुपये देऊन दिले तर हे काय आहे पूर्णतः भरलेले भाग. पण मी 100 शेअर्स परचेस केले आणि 900 रुपये दिले, 100 रुपये माझ्याकडे बाकी आहे तर अशा ठिकाणी त्या भागांना अंशतः भरलेले भाग असं म्हणता येते. याशिवाय जमा खर्चाचा तपशील, प्राथमिक खर्चाचा तपशील, कंपनीच्या करारांची विस्तृत माहिती, कंपनीचे संचालक, व्यवस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, हिशोब तपासनीस यांची संपूर्ण नावे आणि त्यांचे ॲड्रेस हे नियामक अहवालामध्ये येतात. अशा पद्धतीने ही नियामक सभा असते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.